नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं, पोलिसांकडून लाठीचार्ज। मुंबईत काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। मुंबईतील किल्ला कोर्टच्या समोर असलेल्या काँग्रेस कार्यालयाची भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे। भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। त्यावेळी हा प्रकार घडलाय। मुंबईत भाजप कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसले, त्यानंतर पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागला। भाजप युवा मोर्चाकडून मुंबईत किल्ला कोर्टाच्या समोर काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली। सोबत राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या पोस्टरवर काळी शाई फेकली आहे। भाजप कार्यकर्ता राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भाजप आंदोलकांवर यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे। दरम्यान लोकशाही पद्धतीने आंदोलन नसून पोलिसांच्या आडून भाजपकडून हा हल्ला करण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे।